न्यूज माहूरगडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी गणेश राठोड. बघूयाची विशेष बातमीपत्र. श्री क्षेत्र माहूरगडावर श्रद्धाळूंची तोबा गर्दी. लाखोच्या संख्येने श्रद्धाळूंनी घेतले दत्तप्रभूंचे दर्शन. पौर्णिमेनिमित्त दिनांक 4 डिसेंबरला माहूरगडावरील सुप्रसिद्ध असलेले श्री दत्तात्रय संस्थान येथे दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली आहे. हातात निशाण, मुखात दत्त दिगंबरा, तसेच देवदत्तांचा जयघोष, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात संपूर्ण माहूरगड दुमदुम गेला होता. जिल्ह्यासह राज्याच्या कोण्याकोपऱ्यातून भाविकांनी 2 डिसेंबर पासूनच हजेरी लावत दत्त जन्मोत्सव अतिशय थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे. दिनांक 30 डिसेंबरला गडांचे महंत परमपूज्य श्री श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते दुपारी 2 वाजता अभिषेक, समाधीपूजन व दत्त जन्म सोहळा विधिवत पार पाडला. या पावन सोहळ्यास हजारो दत्त भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर सभामंडपात जन्म सोहळा व दत्त जन्म अध्याय वाचन ऋषिकेश जोशी यांनी केले. तर मुख्य पुजारी वासुदेव भारती यांच्यासह चिरंजीव भारती, हरिहर भारती, सुजान भारती, नितेश भारती, माधव गिरी, विलासराव जोशी, रवींद्र जोशी, विकास जोशी यास्तव साधू संत व उत्सव मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भाविकांच्या सोयीसाठी 4 डिसेंबरला ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व काही अन्नदात्यांच्या वतीने मोफत महाप्रसाद वाटप करण्यात आलाय. गडांच्या पायथ्याशी असलेले भव्य असे श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा मनसोक्त असा आस्वाद घेतला आहे. तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमात पुरणपोळी व आमरस प्रसादाची परंपरा कायम ठेवून महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 लाईव्ह न्यूज माहूरगडसाठी गणेश राठोड, शेकापूर.